काय तर नावं ठेवण्यात पटायचं. ही बाई शी बाई एक्सपर्ट या प्रकारची ही माणसं असतात. लक्षपूर्वक दुर्लक्ष करणं म्हणजे काय हे पुण्याकडनं शिकावं. त्याचा खरा गाभा म्हणजे सदाशिवपेठ, नारायणपेठ आणि शनिवारपेठ. आणि त्यात आणखी भर म्हणजे देशस्थ, कोकणस्थ आणि कराडे. स्वस्तात स्वस्त असे ते मस्त म्हणजे चकटफूक कोकणस्थ असं कोकणस्थांचं वर्णन पुण्यामध्ये केलं जातं. आणि अस्ताव्यस्त, त्रयस्थ, त्रस्त, देशस्थ, गैरशिस्त हे वर्णन देशस्थांचं केलं जातं. कोकणस्थांच्या मते म्हणजे आम्ही देशस्थ आहोत. देशस्थाच्या बाईला उरका नसतो कामाचा असं कोकणस्थाच्या बाईला वाटत असतं. पाणी जाईपर्यंत ह्या देशस्थाच्या बायका धुणी भिजवत असतात. रविवारी सकाळी म्हणजे सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात, फक्त मी, बाबा आणि दादा राहिलोय असं त्यांचं मत असतं. घरात माणसं 4 असतात, त्यापैकी 3घांच्या आंघोळी व्हायच्या असतात. पण पॉझिटिव्ह थिंकिंग हे एवढं असतं की सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात, फक्त शेंडेफळे त्याचीच फक्त झालेली असते. सगळा स्वयंपाक तयार आहे. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की भाजी टाकते आणि कणिक भिजून पोळ्या करतात. हे निवांतपणे थंडपणे म्हणणारी फक्त देशस्थाची बाई, आणि ती 1:30 वाजता म्हणू शकते. कोकणस्थ म्हणजे गोरे, घारे, स्वच्छ, टापटीप, व्यवस्थित, फटकळ, 1 गाव 2 तुकडे. मागे वडवड नाही, यांना माया कमी असते असं म्हणलं जातं. फॅमिली गेट टुगेदर वगैरे त्यांच्यात काही नसतं. आपण आणि आपली बायका मुलं, त्यात आई वडील सुद्धा असत नाही. सगळ्यातच काटकसर असते, कारण त्यांच्या गौरी सुद्धा खड्याच्या असतात. गणपती 1.5 दिवसाचा असतो, तो सुद्धा थोरल्या भावाकडे असतो, कारण आई तिकडे असते. असे कितीतरी प्रश्न त्यांनी माणसांसकट संपवलेले असतात. देशस्थाचा गणपती मात्र 10 दिवसांचा असतो. उभ्याच्या गौरी असतात, छानपैकी मुखवटे असतात. मला वाटतं कोकणस्थाच्या बायका या प्रत्यक्ष गौरीसारख्याच आखीव रेखीव असतात, म्हणून त्यांना वेगळ्या मुखवट्याची गरज भासत नसावी. पण देशस्थाची फॅमिली मात्र आपण नाही तर निदान आपले मुखवटे जरी असं म्हणून ते एक नेत्र सुखाचा काल्पनिक सुख घेत असते. पु ल देशपांडे यांनी गोरेपणाचं एक माप ठरवून दिलं होतं. यमीपेक्षा 6 पट गोरी कोकण्यांचं एकमेव गोर कुटुंब चाळीत होतं. बाकी सगळे देशस्थ काळे कुळकुळीत, रंग गेला तर पैसे परत. कोकणस्थाची माणसं ही रडण्यासाठी जन्माला झालेली नसतात. फार तर ती दुसऱ्याला रडवतील, पण स्वतः कधी रडणार नाही. कराडे यांचं राहणीमान देशस्थाचं असतं, पण विचारसरणी मात्र कोकणस्थासारखी असते. यांची आणि कोकणस्थांची खास मैत्री असते. कालांतराने या मैत्रीचं मनस्तापात रूपांतर होतं आणि त्याचा त्रास कराड्यांना होतो, कोकणस्थांना नाही. याच कराडे या जातीचं एक वैशिष्ट्य असे की त्यांच्या हाताला अमृताची चव असते. आपण केलेल्या पदार्थांना जर कराड्यांनी मानलं तर समजायचं आपल्याला जमलं, नाही तर जमलं नाही. 100 माणसांसाठी शिधा काढून द्यावा तो देशस्थाच्या बाईने, कारण तिचा हात इतका मोकळा असतो की कमी नको पडायला म्हणून ती 150 माणसांचा शिधा काढून देते. कराड्याच्या बाईने स्वयंपाक करावा म्हणजे त्याला अमृताची चव येते, आणि वाढावा कोकणस्थाच्या बाईने म्हणजे तो स्वयंपाक 300 माणसांच्या पंक्तीला पुरतो. कारण कोकणस्थाची बाई वाढत येणारच नसती, नुसतीच वाढू का म्हणून कोणीतरी फिरवत असते. तिने न वाढल्याचं कोणालाही दुःख नसतं, कारण तिला पाहूनच पोट भरलेलं असतं.